नमस्कार. BA भाग 2च्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण चीनच्या संविधानाचे वैशिष्ट्य अभ्यासत होतो. याआधी आपण चीनच्या 1982च्या संविधानाची 11 वैशिष्ट्य अभ्यासलेली होती. आज आपल्याला चीनच्या 1982च्या संविधानाचे 12वे वैशिष्ट्य अभ्यासाचे आहे, ते म्हणजेच संसदात्मक प्रकारची शासनव्यवस्था. चीनची जी शासनव्यवस्था आहे ती सुद्धा संसदात्मक प्रकारची शासनव्यवस्था आहे असं वर्णन प्रामुख्याने केलं जाते. आणि 1982च्या संविधानानुसार निर्माण झालेलं राज्य परिषद म्हणजे चीनचं मंत्रिमंडळ होय असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे चीनच्या मंत्रिमंडळाला राज्य परिषद या नावाने संबोधण्यात येते. आणि राज्य परिषद हे चीनचं सरकार होय असं सुद्धा चीनच्या संविधानामध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून येते. आणि हे राज्य परिषद म्हणजे चीनचं मंत्रिमंडळ हे आपल्या कार्याबाबत चीनच्या विधिमंडळाला म्हणजेच राष्ट्रीय जन काँग्रेसला जबाबदार असते. तसेच राज्य परिषदेचे सर्व सदस्यांची निवड राज्य परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड करण्याचा अधिकार हा सुद्धा राष्ट्रीय जन काँग्रेसला दिलेला आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे चीनचं मंत्रिमंडळ हे प्रामुख्याने चीनच्या विधिमंडळाला म्हणजेच राष्ट्रीय जन काँग्रेसला जबाबदार असते. त्याचप्रमाणे राज्य परिषदेच्या सर्व सदस्यांची निवडसुद्धा राष्ट्रीय जन काँग्रेसद्वारेच केली जाते. आणि संविधानानुसार चीनच्या संविधानानुसार राज्य परिषदेचे कार्यसुद्धा प्रधानमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू असते. आणि राज्य परिषदेचा म्हणजेच मंत्रिमंडळाचा बैठकीचा अध्यक्ष हा सुद्धा चीनी पंतप्रधान असतो. यावरूनच या सगळ्या लक्षणावरून आपल्याला असं दिसून येते की चीनमध्ये संसदीय स्वरूपाची शासन पद्धती आहे. कारण संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 राष्ट्रप्रमुख असतात. एक नामधारी शासन प्रमुख असतो, त्यालाच चीनी राष्ट्राध्यक्ष या नावाने संबोधले जाते. आणि एक चीनचा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, ज्यालाच प्रधानमंत्री असं म्हटलं जाते. परंतु चीनची शासन व्यवस्था किंवा चीनची संसदीय शासन पद्धती ही भारताच्या संसदीय शासन पद्धतीपेक्षा ग्रेट ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी असल्याचं आपल्याला दिसून येते. कारण चीनचा राष्ट्राध्यक्ष हा केवळ नाममात्र शासन प्रमुख नाही, तर चीनच्या संविधानाने चीनच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा व्यापक स्वरूपाचे अधिकार दिलेले आहे. आणि म्हणूनच चीनच्या संसदीय शासन पद्धतीचे स्वरूप हे इतर देशाच्या शासन पद्धतीपेक्षा वेगळे स्वरूपाचे आहे. आणि म्हणूनच अभ्यासकांनी चीनमध्ये संसदीय पद्धतीशी सदृश्य असणारी कार्यपालिका चीनमध्ये आहे असं चीनच्या संसदीय शासन पद्धतीचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येते. तसेच चीनच्या राज्य परिषदेचा कारभारसुद्धा सामूहिक जबाबदारीच्या तत्वानुसार प्रत्यक्ष व्यवहारात झालेला दिसून येत नाही असं सुद्धा अभ्यासकांनी आपलं मत नोंदवलेलं आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे संसदात्मक प्रकारची किंवा असं म्हणता येईल संसदात्मक प्रकाराशी मिळती जुळती असणारी शासनव्यवस्था ही चीनची आहे. परंतु पूर्णतः संसदात्मक शासनव्यवस्था चीनमध्ये नाही असं सुद्धा आपल्याला वर्णन या ठिकाणी चीनच्या शासनव्यवस्थेचं करता येईल. त्यानंतर 13वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, ते म्हणजेच लोकशाही केंद्रवाद. आता लोकशाही केंद्रवाद म्हणजे जरी चीनमध्ये लोकशाही पद्धती असली तरीसुद्धा चीनमध्ये एकपक्ष पद्धती आपल्याला दिसून येते. भारतासारखी बहुपक्ष पद्धती तिथे नाही आहे. आणि म्हणूनच एकपक्ष पद्धती असल्यामुळेच एकच पक्ष तिथे आहे, ते म्हणजेच साम्यवादी पक्षाची संघटना दिसून येते. आणि या पक्षाचं कार्यसुद्धा केंद्रवादाच्या सिद्धांतावर आधारित आहे. कारण स्थानिक स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व पदाधिकारी पक्ष सदस्यांद्वारेच निवडले जाते. त्याचप्रमाणे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यामध्ये सहभागी होण्याची संधीसुद्धा सर्व पक्ष सदस्यांना दिली जाते. त्याचप्रमाणे पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नेहमीच बैठका होतात. बैठकीतील निर्णय हा
चर्चेच्या माध्यमातून बहुमताने घेतल्या जातात आणि एकदा जर काही निर्णय बैठकीत झाला की तो सर्वांना मान्यच करावा लागतो. तर अशा प्रकारे पक्ष संघटनेत कनिष्ठ स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत सर्व निर्णय हे चर्चा करून आणि बहुमताने लोकशाही पद्धतीने घेतले जातात. परंतु वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्याचा अधिकार मात्र कोणालाही नाही. त्याचप्रमाणे पक्ष संघटनेने घेतलेल्या निर्णयाचं पालन करणं हे प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे. एखाद्या नेत्याने, पक्षनेत्याने किंवा शासनातील पदाधिकाऱ्याने पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा जर विरोध केला तर ते पक्षशिस्तीचं उल्लंघन समजले जाते आणि पक्षशिस्तीचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही स्तरावरच्या पदाधिकाऱ्याला कठोर शासन केलं जाते, म्हणजेच त्याला पक्ष संघटनेतून काढलं जाते. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला म्हणता येईल की पक्षाची संपूर्ण सत्ता ही पक्ष संघटनेच्या सर्वोच्च नेत्याच्या हाती संघटित झालेली आहे, केंद्रित झालेली आहे आणि म्हणूनच पक्ष संघटनेच्या सर्वोच्च नेत्याच्या हाती पक्षाची सत्ता ही केंद्रित झाल्या असल्यामुळेच चीनच्या लोकशाही शासन व्यवस्थेचं वर्णन केंद्रवादी शासन व्यवस्था असं केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे 13वं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजेच लोकशाही केंद्रवाद, म्हणजेच केंद्र स्तरावर जो निर्णय घेतला जातो तो कनिष्ठ स्तरावरील सगळ्या नेत्यांना मान्य करावा लागतो. विरोध करण्याचा अधिकार बहुधा कोणत्याही नेत्याला नाही आहे आणि एखाद्या नेत्याने जर विरोध केला तर तो पक्ष संघटनेचं उल्लंघन समजले जाते आणि पक्ष संघटनेचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर, नेत्यावर कारवाई केल्याचा अधिकारसुद्धा पक्षाला आहे आणि म्हणूनच लोकशाही केंद्रवादाची संकल्पना चीनमध्ये दिसल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर 14वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच विचारसरणीचा आधार. आता आपल्याला माहीत आहे की चीनचं जे संविधान आहे, चीनच्या साम्यवादी पक्षाची जी विचारसरणी आहे ही प्रामुख्याने मार्क्सवाद, लेनिनवाद आणि माओवाद यांच्या विचारावर आधारित असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की बाजारपेठीय अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने या दोन्ही अर्थव्यवस्था मार्क्सवाद, लेनिनवाद आणि माओवाद यांच्या विचारसरणीच्या पूर्णतः विरोधात आहे आणि म्हणूनच चीनने ही दोन्ही प्रकारची अर्थव्यवस्था न स्वीकारता चीनने प्रामुख्याने आपल्याला म्हणता येईल साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी विचारावर आधारित असणारी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीला आपल्याला माहीत आहे की चीनची शासन कारभाराची सर्व सूत्र हे माओ से तुंग यांच्या हाती होती आणि माओ से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचं सर्वात पहिल्या 1954 सालचं संविधानसुद्धा लिहिण्यात आलेलं होतं. परंतु माओच्या निधनानंतर आपल्याला माहीत आहे की सत्ता ही प्रामुख्याने डेंग झिओपिंग यांच्या हाती आली आणि डेंग झिओपिंग यांनी चीनच्या साम्यवादी पक्षाची सत्तासूत्रे त्यांच्या हाती आल्यामुळे डेंग झिओपिंग हे माओच्या काळात जे माओचे सहकारी म्हणून कार्यरत होते, डेंग झिओपिंग हे सुद्धा माओच्या काळात माओ से तुंग यांच्या काळात त्यांचे सहकारी म्हणून कार्यरत होते. परंतु माओ से तुंग यांच्या काळात चीनने औद्योगिक, आर्थिकदृष्ट्या फारशी चीनने प्रगती केलेली आपल्याला दिसून येत नाही, कारण फारशी प्रगती झालेली नव्हती. कारण बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा माओ से तुंग यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आपल्याला दिसून आला. परंतु माओ से तुंग यांच्या निधनानंतर सत्तासूत्र डेंग झिओपिंग यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात खुले धोरण स्वीकारले. त्याचप्रमाणे चीनी नागरिकांना स्वमालकीची संपत्ती निर्माण करण्यावरील बंधनेसुद्धा शिथिल केली आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे चीनची औद्योगिक प्रगती झाली आणि चीनची अर्थव्यवस्था ही माओ से तुंगच्या काळापेक्षा अधिक मजबूत डेंग झिओपिंग यांच्या काळात झालेली आपल्याला दिसून येते. आजही आपल्याला म्हणता येईल की संपूर्ण अर्थव्यवस्थेवर चीनचा मोठ्या प्रमाणात ताबा असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येते. चीनी वस्तूचं किंवा चीनी बाजारपेठेचं वर्चस्व आजच्या काळामध्ये आपल्याला अर्थव्यवस्थेवर, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात दिसून येते.
त्याचप्रमाणे एकपक्षीय राजवट, केवळ चीनी साम्यवादी पक्षाचे राज्य आणि शासन कारभारावर नियंत्रण ठेवून, एकपक्षीय राजवट, केवळ चीनी साम्यवादी पक्षाचे राज्य आणि शासनावर नियंत्रण कायम ठेवून भांडवलशाही व बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणारा चीन, स्वीकार करणारं राष्ट्र असं म्हणून सुद्धा चीनने स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे चीनने आता पूर्वीच्या माओच्या काळात असलेली समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा नाही अशी ग्वाहीसुद्धा चीनच्या संविधानाने विचारसरणीच्या आधारावर याद्वारे दिलेली आहे. म्हणजे चीनने जे सुरुवातीला बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पूर्णतः विरोध केलेला होता, तो आता नष्ट केलेला आहे. आज आपल्याला असं म्हणता येईल की चीनी अर्थव्यवस्थेवर किंवा चीनी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि बाजारपेठेचा अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येते. आणि आज माओच्या नेतृत्वाखाली जी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला होता, ती अर्थव्यवस्था आज मात्र चीनमध्ये आपल्याला दिसून येत नाही. आज आपल्याला चीनमधले भांडवलशाही आणि बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला दिसून येते. तर अशा प्रकारे विचारसरणीच्या आधारावर चीनच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूपसुद्धा बदललेलं आपल्याला दिसून येते. माओ त्से तुंग यांच्या काळात समाजवादी अर्थव्यवस्था होती, परंतु त्यांच्या निधनानंतर चीनी अर्थव्यवस्थेचं स्वरूपसुद्धा दिवसेंदिवस बदलत गेलं असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चीनच्या 1982च्या संविधानाचे 3 वैशिष्ट्य अभ्यासले. ते म्हणजे संसदात्मक प्रकारची शासनव्यवस्था, त्यानंतर लोकशाही केंद्रवाद आणि 14वं विचारसरणीचा आधार. यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अजून 3 वैशिष्ट्य अभ्यासाचे आहे. ते म्हणजेच राष्ट्रीय जनकाँग्रेसची स्थायी समिती, त्यानंतर न्यायमंडळाची भूमिका, चीनच्या न्यायमंडळाची भूमिका आणि लष्करी आयोगाचे महत्त्वपूर्ण स्थान. हे 3 वैशिष्ट्ये आपल्याला पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासाचे. धन्यवाद.